नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झालेले आहेत आपण कामात व्यस्त असल्या कारणामुळे आपला अंदाज देऊ नाही शकलो। तर थोडाफार आता वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे आणि बघा काय होतंय की जवळपास 10 पैकी साधारण 2 मॉडेलच आपल्या राज्यामध्ये त्या आता जे डीप डिप्रेशन जे बनलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा प्रभाव दाखवत आहे। बाकी कुठलेही मॉडेल जे आहे ते अजूनही सटीकता अशी दाखवत नाही, म्हणजे की येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस हा महाराष्ट्रात पडेलच किंवा नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढे मॉडेलनुसार आपणास दाखवणारच आहे की नेमकं कुठल्या मॉडेलनं पाऊस दाखवलेला आहे आणि कुठल्या भागात दाखवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्णतः अंदाज बघावा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक जरूर करा। तर चला आता वळूया मॉडेल आधारित अंदाजाकडे। शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये डीप डिप्रेशनची निर्मिती झालेली आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून आपल्या राज्याला त्याचा थोडासा प्रभाव जो आहे तो काही विभागाकरता दिसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघताय आपल्यासमोर ECMWF मॉडेल आहे। तर या मॉडेलनुसार जर बघितलं तर साधारण बघा 12 तारखेपासून राज्याचा जो दक्षिण भाग आहे सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच धाराशिवचा भाग, या भागामध्ये हलकसं पावसाचं वातावरण तयार होताना आपणास दिसणार आहे। तर 13 तारखेला काय आहे, थोडं वातावरण वाढत जाऊन हे संभाजीनगर, पुणे जिल्हा तसेच नाशिकचा भाग, तर इकडे मराठवाड्यामध्ये बघा धाराशिव, नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये हे वातावरण जाणार आहे। थोडंसं हलकेसं जालन्यामध्ये सुद्धा याचा प्रभाव जो आहे तो दिसणार आहे। तर विदर्भाला याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही आहे शेतकरी मित्रांनो, फक्त ढगाळ वातावरण राहील आणि स्थानिक वातावरणामध्ये पाऊस झाला तर तो योगायोग समजावा। तर याचा जो प्रभाव आहे तो जर आपण दुसऱ्या मॉडेलने जर बघितलं तर साधारण बघा विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं अनुकूल असं वातावरणही आपणास दिसणार आहे आणि हलकसं स्थानिक वातावरणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता ही दिसत आहे। तर आता आपण वळूया नेक्स्ट मॉडेलकडे। तर शेतकरी मित्रांनो, बघा आपल्यासमोर GFS मॉडेल आहे आणि GFS मॉडेल काय करतंय की साधारण बघा 12 आणि 13 तारखेच्या मध्यरात्री म्हणा किंवा 13 तारखेच्या जो मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये त्यांनी चांगलं असं पावसाचं गडद असं वातावरण दाखवलेलं आहे आणि दिवसा तापमान वाढणार असल्या कारणामुळे थोडंसं पुणे, नगर जिल्हा तसेच थोडंसं सांगलीचा जो पट्टा आहे या भागामध्ये गारपिटीस अनुकूल असं वातावरण आपणास दिसलं तर वावगं ठरणार नाही शेतकरी मित्रांनो। तर याचा जो प्रभाव आहे तो खास करून मध्य महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्याचं संभाजीनगर, बीड, जालना तसेच खालचा नांदेड भाग, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इकडे विदर्भाचा वाशिम या जिल्ह्याकडे याचा पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील आणि थोड्या वेळा काळासाठी मध्यम स्वरूपाचा पण पाऊस आपणास बघावयास मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर आपण या वातावरणाला लक्ष ठेवून आहोतच, तोपर्यंत जर काही बदल झाला तर आणखीन एक मेसेज देऊ। पण तुर्तासा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो, आपणास काय करायचं की 2 दिवसानंतर ज्यांच्या कोणाची तूर वगैरे काढणीला आले असतील तर त्यांनी सध्या आपल्याला थांबायचं आहे। म्हणजे साधारण बघा 13 ते 16 दरम्यानपर्यंत आपल्याला हे वातावरण राहणार आहे आणि या 3 दिवसामध्ये आपणास जी शेतीची कामे जे असतील ती थांबवायची आहे। तर योग्य ते नियोजन करून पुढील निर्णय आपल्याला शेतकरी मित्रांनो घ्यायचा आहे। तर चला आपण वळूया। थोडं काही निसर्ग सुद्धा काही संकेत देत असतात, आता काही जण यातील न मानणारे सुद्धा आहेत, पण मित्रांनो आपण समोर बघतायत निसर्गाचे जे सूचक असतात, मॉडेल तर दाखवतोच पण सर्वात अगोदर निसर्ग आपल्याला दाखवतो की येणाऱ्या काळामध्ये पाऊस येतोय। आणि आपण बघू शकता ज्या मुंग्या आहेत त्या आपापली अंडी सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललेल्या आहेत। भरपूर अशा काळ्या मुंग्या आपापल्या इवल्याच्या तोंडामध्ये अंडी घेऊन चाललेल्या आहेत। तर हे सुद्धा एक सूचक असतात शेतकरी मित्रांनो, जे बारकावे असतात निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलेले आहेत त्याचा सुद्धा आधार घेऊन आपण सांगू शकतो की पाऊस येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा 2026चा जो अंदाज आहे आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्णतः दिलेला आहे आणि संपूर्ण विश्लेषण सांगितलेलं आहे, मॉडेलनुसार सांगितलेलं की नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील। पण काय होतं शेतकरी मित्रांनो की राज्यामध्ये बरेच हवामान अभ्यासक झालेले आहे आणि या हवामान अभ्यासकामुळे शेतकरी जो आहे तो संभ्रमात पडलेला आहे, कारण की प्रत्येकाचा चाहता वर्ग वेगवेगळा आहे। उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी लोक दुसऱ्याला मानतात, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे, मराठवाड्यातील वेगळे आणि प्रत्येक विभागात हवामान अभ्यासकांचा जसा एक प्रकारचा असा बाजार मांडल्यासारखा झालेला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या
माहितीनुसार किंवा आपापल्या काही जण यामध्ये बघा, काही जण व्यावसायिक दृष्टिकोनातून अंदाज द्यायला लागले. अंदाज हा अंदाज असतो, रोज रोज तो अंदाज द्यायचा नसतो. पण यामध्ये काय होतं की बरेचसे हवामान अभ्यासक आहेत ते की 1 दिवस आड 2 दिवस आड हवामान अंदाज देतात आणि यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो संभ्रमात पडतो. तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की प्लीज आपण असं करू नका, कारण की आपल्यामुळे काय होतं की बरेचसे इतरांचं पण नुकसान होत आहे आणि सोबतच आपलं सुद्धा नुकसान होत आहे. कारण की काय होतं की शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो विश्वासाला तडा जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघा 2026चा अंदाज दिलेला आहे, पण माझी एकच खंत आहे की आपण माझे व्हिडिओ फार कमी बघतात. कारण की आपण काय करतो शेतकरी मित्रांनो, कुठल्याही मॉडेल आधारित असल्या तंत्रज्ञानावर आधारितच आपण अंदाज देतो आणि त्याला एक ठोस पुरावा राहतो. आपले जे लांब पल्ल्याचे अंदाज असतात ते आतापर्यंत अजूनही फेल गेलेले नाही आणि मी आशा करतो की पुढेही जाणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपणास एकच विनंती आहे की आपण व्हिडिओ जे आहे ते संपूर्ण बघत चला. आणि राहिला प्रश्न कुणावर विश्वास ठेवायचा, तर आपण एक ठरवायचं आहे की नेमकं वेळ आल्यावर नेमका अंदाज कुणाचा खरा ठरतो. कारण की काय होते शेतकरी मित्रांनो की बरेच जण काय सांगताय की काही जण सांगताय की 2026ला दुष्काळ पडणार आहे, तर काही जण सांगतायत की पावसात चांगला होणार आहे. त्यातल्या त्यात आता बरेच हवामान अभ्यासक म्हणतायत की उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसात सरासरीपेक्षा जास्त होतोय. तर आपला अंदाज जर बघितलं, एक माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 2026 मध्ये पावसा कमी राहणार आहे आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसा सरासरीपेक्षा थोडा जास्त राहणार आहे किंवा सरासरी इतका तरी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज माझा वैयक्तिक आहे आणि मी हा अंदाज मॉडेल आधारितच दिलेला आहे. बघा, मला आता जर लांब पल्ल्याच्या सटीक मॉडेलनुसार जर बघितलं तर एक जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये थोडं चिंतेचं वातावरण दिसत आहे. राज्यामध्ये फार पावसाचं तूट अशी दिसत आहे. तर निश्चितच यावर्षी अल्निनोचा प्रभाव जो आहे तो राज्याला आपल्याला जाणवणारच आहे, त्यात दुमत नाही. पण असो, अंदाज हा आहे आता आणि नेमकं कुणाचा अंदाज खरा ठरणार आहे हे वेळच दाखवून देईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत चला. धन्यवाद.